नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. सकाळी-सकाळी आज तुम्हाला घराच्या जवळ असलेल्या ट्रेलमध्ये आतमध्ये छोटा ओढा आहे, तिकडे घेऊन आलेले आहे. आज हरतालिका. हरतालिकेची पूजा करण्यासाठी ओढ्याच्या काठची वाळू घेण्यासाठी मी इथे आलेले आहे. स्वच्छ, छान, संथपणे वाहणारं थंडगार पाणी आणि आजूबाजूचा निसर्ग हे सगळं बघून खरंच मन प्रसन्न होतं. आज भाद्रपद शुक्ल तृतीया, त्यामुळे या दिवशी आज सगळ्या मिळून आपण हरतालिकेचं व्रत करत असतो. आज देवी पार्वती आणि भगवान शंकराची पूजा करण्यात येते. सुवासिनींना अखंड सौभाग्य मिळावं म्हणून देवाकडे सगळ्याजणी प्रार्थना करतात. तसंच सुख, समृद्धी आणि भरभराट हो म्हणून सुद्धा प्रार्थना करण्यात येते. विशेषतः कुमारिका महिला हे व्रत करतात. हरतालिकेची जी कथा आहे ती भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आलेली आहे. आपल्या भारतात अनेक राज्यांमध्ये हरतालिकेचं व्रत करण्यात येतं. सकाळी छानपैकी सगळं आवरून आधी अंगणामध्ये रांगोळी काढली. त्यानंतर बागेतली सगळी फुलं तोडली. पूजेसाठी मिळणाऱ्या सगळ्या ज्या पत्री होत्या, म्हणजे ज्या इकडे माझ्या इथे मिळतात म्हणजे होत्या, त्या सगळ्या पत्री तोडल्या आणि बाकीच्या ज्या पत्री आहेत त्या इंडियन स्टोअरमध्ये मला मिळाल्या होत्या, त्या सगळ्या घेतल्या. हे मी सगळं करेपर्यंत आईंनी देवाची पूजा केली. त्यानंतर मी सगळं पूजेचं साहित्य काढून ठेवलं. यामध्ये विड्याची पानं, वस्त्रमाळा, फुलं, फळं, धूप, दीप, मध, दूध, दही, साखर, तूप, गूळ खोबरं, त्यानंतर सगळ्या ह्या पत्री, सौभाग्याचं लेणं हे सगळं काढून ठेवलं. चौरंग स्वच्छ पुसून घेतला. आधी त्यावर महादेव, त्यानंतर नंदी, सखी पार्वती, पंचगौर आणि नदी हे सगळं वाळूने काढून घेतलं. आईंनी छानपैकी एक करून मला सगळी पूजा सांगितली. आधी गणपतीचं पूजन केलं, गणपतीला अभिषेक केला. त्यानंतर गणपतीला गुळ खोबरेचा नैवेद्य दाखवला. नंतर शंख, घंटा, कलश, दीपपूजन केलं आणि हे सगळं झाल्यानंतर महादेवाची पूजा केली आणि महादेवाला पत्री वाहिल्या, फुलं वाहिली. त्यानंतर नैवेद्य दाखवून आम्ही आरती केली. हरतालिकेची आरतीसुद्धा म्हटली. ही आरती संपूर्ण चातुर्मासाचं हे पुस्तक आहे, त्यामध्ये आहे. आरती झाल्यानंतर कथा वाचली आणि म्हणजे ही पूजा ज्या दिवशी आपण करतो त्या दिवशी रात्री स्त्रिया जागरणसुद्धा करतात आणि दुसऱ्या दिवशी दहीभाताचा नैवेद्य दाखवून ह्याची उत्तर पूजा करून ही पूजा विसर्जित करायची आहे आणि नंतर आपल्याला गणपती बाप्पाला दुसऱ्या दिवशी बसवायचं आहे. तुम्हालासुद्धा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.